मंडळी, सध्या महाराष्ट्रात विधानसभेचं वारं वाहू लागलंय. त्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली तयारी सुरू केली आहे. हॅपनिंग जिल्हा समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरात देखील प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे. पण या सगळ्यात आघाडी घेतली आहे ती म्हणजे शरद पवारांनी. त्याचं कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्यात पहिली चाल शरद पवारांनी केली आहे आणि ती सुद्धा कोल्हापुरातल्या कागल मतदारसंघामध्ये. म्हणूनच मग एकूणच कोल्हापूरचा मतदारसंघ काबीज करण्यामागे शरद पवारांचा काय मास्टर प्लॅन आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष तर बघा मंडळी, लोकसभा निवडणुकीवेळी शाहू छत्रपती यांची उमेदवारी देऊन महाविकास आघाडीने कोल्हापूरचा गड ताब्यात घेतला. शाहू छत्रपती यांना उमेदवारी देणं ही खरं तर शरद पवारांची चाल होती. त्यामुळे कोल्हापुरातले पत्ते ऐनवेळी कसे फिरवायचे यात शरद पवार माहीर आहेत हे त्यांनी आताच्या निवडणुकीमध्ये सिद्ध केलंय. म्हणूनच मग आगामी निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांचा काय प्लॅन असू शकतो हे समजून घेणं अशावेळी महत्वाचं ठरतं. त्यातही लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपती यांना मिळालेल्या 1.5 लाखांच्या लीडचं प्रतिबिंब आगामी विधानसभा निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. म्हणूनच मग कोल्हापूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या 6 आणि हातकणंगले लोकसभेत येणाऱ्या 4 जागांसाठी शरद पवार यांचा काय प्लॅन आहे ते आपण आता एक एक मतदारसंघ घेऊन पाहूयात. तर बघा मंडळी, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, चंदगड, करवीर, कागल आणि राधानगरी हे 6 विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभेअंतर्गत येतात. तर हातकणंगले, इचलकरंजी, शाहूवाडी, पन्हाळा आणि शिरोळ हे 4 विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभेअंतर्गत येतात. त्यानंतर शरद पवारांनी कोल्हापुरात मास्टर स्ट्रोक खेळलेला पहिला मतदारसंघ येतो म्हणजे अर्थातच कागल. मंडळी, कागल हा तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला. मागील 5 निवडणुकीत मुश्रीफ हे इथून सहज विजयी झाले आहेत. या भागातील हिंदू बांधवच मुश्रीफ यांना विजयी करतात असं बोललं जातं. आता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांचा सामना समरजित घाटगे यांच्याशी होत आलेला आहे. समरजित यांचे वडील विक्रमसिंह यांनी 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तसं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना कागलमधून लीड मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र निवडणूक निकालानंतर ती फोल ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिमांबाबत केलेली टिप्पणी न पटल्यानं मतदानावर त्याचा फरक पडल्याचं स्थानिक कार्यकर्ते सांगतात. या सगळ्यात आता विनिंग सीटच्या आधारावर कागलमधून हसन मुश्रीफ यांना तिकीट कन्फर्म झाल्यानं समरजित सिंह घाटगे नाराज होते. त्यांची नाराजी ओळखून शरद पवारांनी त्यांना आपल्या गोटात सामील करून घेतलाय. त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं तिथला राष्ट्रवादीचा मतदार बऱ्यापैकी नाराज आहे. त्यामुळे शरद पवारांना तिथे सिंपती कार्डचा फायदा होईल यात शंका नाही. सोबतच त्यांची मॅन टू मॅन मार्किंग ही स्ट्रॅटेजी देखील इथे यशस्वी होताना दिसते आहे. यानंतर शरद पवारांनी फिल्डिंग लावलेला कोल्हापुरातला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंदगड. म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील हे विद्यमान आमदार आहेत. ते सध्या अजित पवार गटात आहेत. चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीला राजेश पाटील यांना 55,558 तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांना 51,173 मतं मिळाली होती. आता राजेश पाटील हे शेतकऱ्यांमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर आगामी निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक हे मदत करण्याची शक्यता आहे. म्हणूनच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदिनी बाबुळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आता सध्या तरी या ठिकाणी राजेश पाटील यांचं पारडं जड दिसत असलं तरी शरद पवारांनी सुद्धा इथे तगडा उमेदवार देऊन जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबुळकर यांच्या उमेदवारीमुळे माजी विधानसभेचे अध्यक्ष दिवंगत बापूसाहेब कुपेकर यांचे बरेच सहकारी सध्या शरद पवारांसोबत आहेत. माजी सभापती अमर चव्हाण यांना देखील शरद पवारांनी आपल्या बाजूने उभं केलं आहे. त्यामुळे ऐनवेळी शरद पवारांनी इथला निकाल पालटवला तर नवल वाटायला नको. त्यानंतर शरद पवार गणित बदलवू शकतात असा तिसरा मतदारसंघ आहे ते म्हणजे राधानगरी. मंडळी, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहूंना दुसऱ्या नंबरचं मताधिक्य राधानगरीतून मिळालं. राधानगरी भागात शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत. आबिटकर यांचा या भागात चांगला जम बसलेला असला तरी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आबिटकर यांच्यावर नाराज आहेत. पण 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात मागील 10 वर्ष प्रकाश आबिटकर यांनी राज्य केलं. के.पी. पाटील यांचा बिद्री कागल येथे वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना आहे. मागील 2 निवडणुकात कृष्णराव पाटील या 10 वर्ष आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा आबिटकर यांनी पराभव केला.
सहकार क्षेत्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्थात जम बसवलेल्या KP पाटील यांनी यंदाही निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. ते ठाकरे गटाकडून दावेदारी करू शकतात असं बोललं जात आहे, पण त्यांच्या नावाला काँग्रेसमधूनच विरोध आहे असं समजतंय. आता दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे नेते AY पाटील यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे. त्यामुळे AY पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे. एकूणच आता आगामी काळात शरद पवार परिस्थितीनुरूप इथली गणितं कशी बदलवतात हे येणारा काळच ठरवेल. आता त्यानंतर शरद पवारांनी तयारी केलेला कोल्हापुरातील चौथा शिरोळ हा ऊस उत्पादकांचा मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे. या मतदारसंघात समाजवादी आणि काँग्रेसचे निष्ठावान म्हणून आप्पासाहेब तथा सारे पाटील यांनी दीर्घकाळ नेतृत्व केलं. त्यांना आव्हान देत राजू शेट्टी स्वाभिमानीतर्फे या ठिकाणी एकदा आमदार झाले. नंतर मात्र प्रत्येक टर्मला वेगळा आमदार असंच इथलं गणित राहिलं आहे. मागील 4 निवडणुकांत या ठिकाणी राजू शेट्टी, आप्पासाहेब पाटील, उल्हास पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे नेते निवडून आले आहेत. लिंगायत, जैन आणि मराठा हा समाज समसमान असलेल्या या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. जयसिंगपूरला भरणारी ऊस परिषदही याच मतदारसंघातली. मात्र संधी न मिळाल्यानं अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेकडे आपला मोर्चा वळवला. उल्हास पाटील हे माजी आमदार त्यापैकीच एक. ते सध्या ठाकरे गटाचं काम पाहतात. आताच निवडून आलेले धैर्यशील माने सुद्धा याच मतदारसंघात येत असल्यानं युतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. सध्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटातर्फे राजेंद्र पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी किंवा सावकार मादनाईक, तर शिवसेना ठाकरे गटातर्फे उल्हास पाटील हे निवडणूक रिंगणात असतील. सारे पाटील यांचे चिरंजीव गणपत पाटील हे काँग्रेसतर्फे इच्छुक असले तरी त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे शिरोळमध्ये शरद पवार यांनी आपलं जाळ टाकले अशा चर्चा सध्या सगळीकडे आहेत. इतकंच काय तर शरद पवारांनी शिरोळमध्ये स्वतः संघटन बांधणीचं काम देखील सुरू केलं आहे. मंडळी, कोल्हापुरात शरद पवार गणित पालटवू शकतात असा पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे करवीर. मंडळी, करवीर हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. नुकतेच निधन झालेले PN पाटील हे करवीरचे दीर्घकाळ आमदार राहिले होते. यंदाच्या लोकसभेत छत्रपती शाहूंना सर्वाधिक लीड करवीर भागातूनच मिळालं. मात्र निकाल लागण्याच्या आधीच PN पाटील यांचं निधन झालं. या मतदारसंघात PN पाटील यांचा सामना चंद्रदीप नरके यांच्याशी व्हायचा. नरके हे कट्टर शिवसैनिक. 2014ला ते आमदारही झाले. 2019ला मात्र त्यांचा पराभव झाला. 2022ला शिवसेना फुटल्यानंतर ते शिंदे गटात गेले. दुसऱ्या बाजूला PN पाटील यांचा मुलगा राहुल पाटील काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार देखील आपली ताकद त्यांच्याच मागे उभी करतील. आता याचप्रमाणे महाडिक विरुद्ध पाटील असा संघर्ष असणाऱ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात देखील सतेज पाटील यांचे पुतणे असणारे ऋतुराज पाटील यांच्या मागे शरद पवार आपली ताकद लावतील. तसं तर या मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील अशा 2 कुटुंबातच सामना रंगत असल्याचं पाहायला मिळतं. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेच्या प्रभावामुळे सतेज पाटील यांचा अमल महाडिक यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर सतेज पाटील विधान परिषदेवर गेले, पण 2019ला मात्र त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांना काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं. ऋतुराज पाटील यांनी काकांच्या पराभवाचा वाचपा काढला. त्यांनी अमल महाडिक यांचा त्यावेळी जवळपास 42,000च्या मताधिक्यानं पराभव केला. आता त्याचीच पुनरावृत्ती ऋतुराज पाटील शरद पवारांच्या सहकार्यानं करणार का हे पाहावं लागेल. मंडळी, कोल्हापूर उत्तर भागात काँग्रेसच्या जयश्री जाधव या विद्यमान आमदार आहेत. त्यांचे पती चंद्रकांत जाधव हे 2019 साली निवडून आले होते. मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नीनं इथं विजय मिळवला. शाहू छत्रपती स्वतः प्रयत्न करून ही जागा निवडून आणण्याची शक्यता आहे. कारण ऐन वेळेला मालोजीराजे छत्रपती, मधुरिमा राजे छत्रपती यांना देखील इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे देखील शरद पवार काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतील. बाकी महायुतीत शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यामध्ये इथे उमेदवारीवरून चुरस असणारे. आता हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा राखीव म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी काँग्रेसचे राजू आवळे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे विनिंग सीटच्या आधारे काँग्रेस या जागेवर दावा करणार या शंका नाही. इथेही शरद पवार आपली ताकद त्यांच्याच मागे उभी करतील असं बोललं जातंय. यानंतर शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे हे विद्यमान आमदार आहेत. धैर्यशील माने यांना मदत केलेल्या कोरे यांच्यासाठी 2024ची विधानसभा सोपी नसेल असं बोललं जातंय. कारण माने यांना तगडी लढत दिलेले सत्यजित पाटील सरुडकर कोरे यांच्या पुढे विधानसभेला आव्हान देतील. मागील 4 पैकी प्रत्येकी 2 निवडणुका या दोघांनी जिंकलेल्या आहेत.
कोरे यांचा मागील निवडणुकीत अल्पशा मतांनी झालेला विजय आणि शिवसेना ठाकरे गटाला असलेली सहानुभूती पाहता सध्या सत्यजित पाटील सरोडकर यांचं पारडं या ठिकाणी जड आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद नगण्य अशीच आहे. त्यामुळे शरद पवार जी काही असेल ती थोडीफार ताकद सत्यजित पाटील सरोडकर यांच्या पाठीमागे उभी करतील असं बोललं जातं. त्यानंतर शेवटच्या इचलकरंजी मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार ताराराणी आघाडीचे प्रकाश आवाडे हे आहेत. ते काँग्रेस पक्षाकडून 3 वेळा तर अपक्ष म्हणून एकदा निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. एकूणच जिथे जिथे काँग्रेस आणि ठाकरे गटाचे उमेदवार उभे असतील तिथे शरद पवार आपली ताकद त्यांच्या पाठीमागे उभे करतील, तर कोल्हापुरातील काही मतदारसंघात त्यांनी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? कोल्हापूर जिल्ह्यातील या मतदारसंघांमध्ये शरद पवारांचा हा प्लॅन यशस्वी होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.